आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवलाय। जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जन्मभूमीमध्ये भाजपचा सत्तेचा 74 वर्षांचा वनवास अखेर संपुष्टात आलाय। तर तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावलाय। 2011 पासून पश्चिम बंगालचा गड ममता बॅनर्जींनी निर्विवादपणे राखलेला होता। मात्र स्पष्ट बहुमताच्या जोरावरती भाजपनं बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवली। भाजपची अनेक वर्षांची रणनीती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते बंगालमध्ये तळ ठोकून होते। तसंच या विजयाचं मोठं श्रेय सुवेंदू अधिकारींना देखील जातं। पण बंगालमध्ये प्रत्यक्ष जमिनीवरती उतरून पक्षासाठी वातावरण तयार करण्यात सुवेंदू अधिकारी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे। पक्षाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखे दिग्गज नेते सक्रिय होतेच, पण बंगालमध्ये प्रत्यक्ष जमिनीवरती उतरून पक्षासाठी वातावरण तयार करण्यात सुवेंदू अधिकारी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली आहे। अंग बंग आणि कलिंग अर्थात बिहार, बंगाल आणि ओडिशामध्ये वर्चस्व मिळवण्याचं भाजपचं जुनं स्वप्न हे देखील या निमित्तानं पूर्ण झालंय। आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपनं सत्ता हस्तगत केल्यावरती आता मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली आहे। विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचं नाव हे चर्चेत असलं तरी भाजप नेहमीप्रमाणे धक्कातंत्र अवलंबत नवाच चेहरा समोर आणणार का असाही सवाल विचारला जातोय। मात्र सध्याचा विचार केला तर विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य, बंगाल भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष, केंद्रीय मंत्री सुकांत मुजुमदार, आसनसोल दक्षिणच्या आमदार अग्निमित्रा पॉल, स्वप्न दासगुप्ता यांची नावं ही सध्या चर्चेत आहेत।